आणि यानंतर आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, नाशिकमध्ये काय स्थिती पाहायला मिळते, काय चित्र आहे तिकडे? खरं तर नाशिकमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा पाहायला मिळते। नाशिकमध्ये आता सगळ्याच विभागामधील भाजपाचे जे बंडखोर उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात असलं तरी प्रत्यक्षात ती बाब दिसत नाही। अवघे अजून 1 तास शिल्लक राहिला। यामध्ये मनधरणी खरं तर पक्षाच्या शहराध्यक्षांपासून तर आज गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि त्यामुळे ते देखील बंडखोरांशी चर्चा करून आपला जो अर्ज जो आहे अपक्ष अर्ज असेल किंवा फॉर्म जोडलेला जो अर्ज नाही आहे तो अर्ज मागे घ्यावा अशी विनंती करताना पाहायला मिळते आहेत। खरं तर नाशिक शहरामधील 29 प्रभाग आणि 25 प्रभागातील जी नाट्यमय घडामोडी आहेत ते समोर गेल्या काही दिवसांपासून समोर येत होतं। त्यात मुकेश राजपूत असेल, दीपक बडगुजर असेल आणि दीपक बडगुजर यांनी 25 मधून देखील फॉर्म भरलेला होता। बडगुजरांच्या घरामध्ये 3 एव्ही फॉर्म गेलेले होते आणि त्यात आता बडगुजरांनी काही वेळापूर्वीच दीपक बडगुजर हे विभागीय कार्यालयामधून महापालिका आपला 25 प्रभागामधला जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे। मात्र तरी देखील त्यांनी जो 29 प्रभाग आहे त्या ठिकाणचा जो एव्ही फॉर्म देऊन भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र यातच समोरच्या बाजूला जर बघितलं तर एव्ही फॉर्म घेऊन मुकेश शहाने देखील आलेले होते। मात्र त्यांचा जो अर्ज आहे तो एव्ही फॉर्म लेट आल्या कारणामुळे तो ग्राह्य धरलेला नव्हता आणि याची जी नाराजी आहे ती सगळीकडेच पाहायला मिळाली होती। थोड्या वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी मुकेश राजपूत यांची भेट घेतलेली होती, आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली होती। मात्र मुकेश शहानेने आपला अर्ज मागे घेणार नाही असं म्हटल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। आता जर परिस्थिती बघितलं तर दीपक बडगुजर यांनी बरं पाहिलं तर इथे बघितलं काय पाहिलं या बाजूला जर बघितलं तर आता सध्या स्थितीला काही गोंधळ पाहायला मिळतोय। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तिथला गोंधळ पाहायला बोलतो की परिसरात बघितलं तर काही मध्ये बाचाबाची झालेली आपल्याला चित्र पाहायला मिळते। राडा झाला तर सध्याची दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। काही बाचाबाची झाल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळतंय। गोंधळाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी बॅरिकेडिंग करून घेतलेलं आहे। काही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे काय या संदर्भात नेमकं बोललं जातंय, काय भूमिका मांडली जाते आपण पाहतो। आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर काही महागाई अर्ज घेण्यासाठी काही जण येत होते आणि यात काही शाब्दिक गोष्टींमधून बाचाबाची झाली आणि ह्या दोघांनी एकमेकांना आज धराधरी देखील झालेली आहेत। आपल्याच बरोबर उमेदवार आहे ना तो प्रेम चालू आहे। आकाश भाऊ फ्रेम संस्काराचा पत्ता नको काय घडलं? अहो काही नाही, मी आणि माझा नवरा आम्ही दोघं चाललो होतो। हा अर्ज जोडतोय, मी फक्त एवढंच बोलायचं म्हटलं चला सोडून द्या विषय। हा लगेच आला आणि अंगावर धावायला लागला। ही पद्धत आहे। त्याने भाड खाऊने मागच्या दरवाजाने तिकीट आणलेलं आहे। मागच्या दरवाजाने भाड खाऊने तिकीट आणलं, त्याला त्याचा माज आलेला आहे आणि ही माजाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। कोणी कुठला फॉर्म आणलेला होता? खरं तर इथे जर बघितलं तर माघारीच्या दिवशी इथे मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यात ज्या महिला उमेदवार आहेत ते त्यांची देखील दुसऱ्या उमेदवाराबरोबर बाचाबाची झालेली आहेत आणि ह्यात जर सगळी घडामोडी जर बघितली तर यात आणि मी ह्यांना तो समोरून आला, लगेच यांच्याकडे बघतोय, मी यांना म्हटलं सोडून द्या विषय। लगेच आला मागून। ही पद्धत आहे वागायची उमेदवाराची? ही पद्धत आहे का? अहो दादा मी तेच सांगितलंय ना, परत तोच प्रश्न का? हा लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले, मी मागून पळाले। बालम शिरसाट बदनाम माणूस आहे, बदनाम, त्याला कोणी मतदान करू नका। खरं तर हे सगळं नाट्यमय घोडीमोडीमध्ये पाहत आहेत जे शिरसाट म्हणून कोणी उमेदवार होते त्यांच्यासमोर ह्या दोघांची जी आहे समोरासमोर आल्यानंतर बाचाबाची झाली आणि खरं तर आज माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि ह्याच
उमेदवार आपला माघारी अर्ज घेण्यासाठी आले असताना हा सगळा गोंधळ जो आहे तो विभागीय कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आता जर बघितलं तर ते इच्छुक जे उमेदवार होते ते आता अर्ज मागे घालण्यासाठी गेलेले आहे. मात्र ह्या सगळ्या परिसरामध्ये आता सध्या वातावरण जे आहे ते राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करत असला तरी आता सध्याच्या स्थितीला पश्चिम जो विभागीय कार्यालय आहे सिडकोमधील ह्या ठिकाणी ह्या दोघांमध्ये राडा झालेला आहे. हे दोघं जण देखील आता आपल्या उमेदवारांचा जो अर्ज आहे तो मागे घेण्यासाठी जात असताना हा सगळा प्रकार घडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच इथे जर बघितलं तर आता पोलिसांचा बंदोबस्त आहे. या ठिकाणीहून कुठलेही दुसरे जे अनोळखी व्यक्ती असेल त्यांना कुठून प्रवेश दिला जात नाहीये. पोलिसांचा आता कडोकड बंदोबस्त झालेला आहे आणि ज्यांच्याबरोबर हा सगळा राडा झालेला होता ते एका बाजूला असल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस आता या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस जे आहे ते अनोळखी जे व्यक्ती आहेत यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे लोक इथे गर्दी करतात त्यांना देखील काढण्याचा प्रयत्न जो आहे तो इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अनेक जिथे ज्यांच्याबरोबर ती हा सगळा राडा समोर झालेला होता ते देखील दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकी काय प्रकार झालेला होता आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. नेमकी काय प्रकार झालेला होता तुम्ही हल्ला झाला काय झालं कुठल्याही प्रकारचा हा चला 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 कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाहीये. ते माझ्या सोबत उमेदवारी मागत होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. राग येणं हे साहजिक आहे, ही गोष्ट मी पण मान्य करतो. आणि ते एक ज्येष्ठ नेते आहे, ते हक्काने माझ्याशी बोलले. आपण हल्ला केला असं नाही, हल्ला वगैरे कुणी काहीच कुठलाही शिवीगाळ वगैरे काहीच झालेली नाहीये. कुठल्या प्रकारचा हल्ला झालेला नाहीये. आणि ते एक आमचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्यासोबत ऑलरेडी आधी काम केलेलं आहे. तुम्ही पहिले हात उचलला, कोणी हात वगैरे कुणीच उचललेला नाहीये. त्यांनी पण उचलला नाही आणि मी पण उचललेला नाही. ऑल रेकॉर्ड नाहीये, खोटी गोष्ट आहे, तुम्ही बघून घ्या. हो आतमध्ये येत असताना तुम्ही अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केलेला नाहीये. मी त्यांच्यावर हल्ला का करू? मला उमेदवारी भेटली, उलट ते चुकीचं बोलत होते, त्यांचा रोष व्यक्त करत चालले होते. ते चुकीचा शब्द अपशब्द वापरत होते. फक्त म्हटलं भाऊ असं काय झालं, बाकी काय नाही. ऑलरेडी मी त्यांच्या नेतृत्वात आधी आम्ही सोबत काम केलेलं आहे. आमचा असा कुठल्या प्रकारचा वैर नाही किंवा उमेदवारीवरून पण कुठला वैर झालेला नाहीये. आमच्या ते आपसातला विषय आहे, असा कुठलाही काही प्रकार नाही. तुम्ही कुठून लढताय आता? प्रभाग क्रमांक 31 ड मधून. आणि ते कुठून लढत होते? ते पण आधी 30 मध्ये होते, नंतर 31 मध्ये इच्छुक होते. मला माहित पण नव्हतं, पण ते आत्ता मला बोलले की मी पण इच्छुक होतो. आता ते तुमच्या विरोधात आहेत का काय? नाही नाही, विरोधात नाही, सोबत असतील ते. ते माघार घेत आहेत. हा, ते माघार घेत आहे. तुम्ही भाजपकडनं लढता. हो, भाजपकडनं लढतो. तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकला माघारीसाठी? कुठलाही नाही दबाव. त्यांनी ड मध्ये फॉर्म भरलेलाच नाही, SC मध्ये भरलेला आहे, मी ड मध्ये आहे. आमच्या दोघांचा वाद होण्याचा विषयच नाही. हा फक्त मीडियाने उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे मुद्द्याचा. हो का? नाही नाही, शिवगाळ वगैरे नाही नाही नाही, तसा कॅमेरामध्ये शूटिंग झालेलं आहे, तुम्ही म्हणतात मीडियाने उचलून धरला. कुठला नाही 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 नाही, मीडिया असं ऐका, नाही नाही असेल तुम्ही बघून घ्या, पण तसं काही झालेलं नाही. तसं काहीच झालेलं नाही. धन्यवाद. तुमचं नाव कसं आहे? बाळकृष्ण शिरसाट. हो. आपण जर बघितलं तर हे बाळकृष्ण शिरसाट आणि जे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ते बिरारी म्हणून आलेले होते, त्यांच्यामध्ये समोरासमोर आल्यानंतर थोडा वेळ आणि एकमेकांवरती शिवीगाळ देखील झाली. मात्र आता जर परिस्थिती जर बघितली तर पोलिसांकडून ह्या सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय. खरं तर ह्या दोघंही उमेदवार जे आहेत हे भाजपाचे आहेत आणि भाजपाच्या उमेदवारांवेळी ह्या सगळी घटना घडलेली आहे. जे भाजपाचे इच्छुक उमेदवार होते ते 31 मधून होते, त्यांना बाहेर काढायचा जो प्रयत्न आहे तो यांच्याकडून करण्यात येत होता. आणि ते भाजपाचे जे उमेदवार असतानाच कुठल्या प्रभागामधनं इच्छुक होता? मी आता 31 मध्ये माझी उमेदवारी तिथे भरलेली होती. मी आपल्या नेहमी पक्षाच्या आदेशानुसार मी ती विड्रॉल करायला आलो होतो. त्यावेळेस त्यांनी छेडछाड केली, त्याच्यामुळे मी त्याला झालं आमचं. प्रभाग क्रमांक कुठला? 31 ड. म्हणजे बाळकृष्ण शिरसाटच्या विरोधातच तुम्ही उमेदवारी आम्ही भरलेली होती ना भारतीय जनता पक्षाकडनं. हो,
पण त्याचा मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या ठिकाणी पक्षाने आदेश दिला त्याप्रमाणे आपण उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मागे आलो. मी येत असताना मग त्यांनी थोडी छेडछाड केली त्याच्यामुळे मग ते झालं. ते तुमच्याबरोबर शिवसेनेमध्ये पण होते का? तो आमच्यावर शिवसेने पण होता ना. शिवसेना होता ना तो आमच्यावर. हे दोघं नेमकी समोरासमोर आल्यानंतर नेमकं काय त्याने आपण शब्द वापरले त्याच्यामुळे मग तो माझा जरा हे झाला, राग अनावर झाला तो. तुम्ही स्वतः अर्ज भरला होता का बहिणींच्या मी स्वतः आहे का माझा स्वतःचा होता. तुम्ही आता माघार घेतली? हो 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 हो. खरं तर यांनी देवानंद बिरारी म्हणून आहेत यांनी जो आमदार भरलेला होता, अर्ज भरलेला होता आणि तो अर्ज जो आहे तो त्यांनी आता मागे घेण्यासाठी येत असतानाच हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे. जे दुसरे जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या जे त्या महिला उमेदवार आहेत ते समोर येताना हो दादा, काही विषय नव्हता. मी आणि माझे पती दोघंही आम्ही माझ्या माघारीसाठी चाललो होतो. तर तो जरा डोळेवटारून बघायला लागला. मी यांना म्हटलं सोडून द्या, अशांच्या नादी काय लागायचं. लगेच यांना काहीतरी बोलला, मग मी सुटले. आणि त्याच्यानंतर मग थोडासा हे झाला, थोडासा गोंधळ तिथे. पण एक उमेदवाराने कसं वागायला पाहिजे, जनतेपर्यंत तुम्हाला 52,000 लोकांमध्ये जायचंय, आपली प्रतिमा कशी स्वच्छ राहिली पाहिजे याचं तर भान पाहिजे. जर तुम्ही अशा पद्धतीने आज आमच्याशी वागताय, उद्या तुम्ही निवडून आल्यावर तुमचा माज काय राहील याची जनतेला पण चिंता राहते ना. आज आम्ही जनतेमधून 3 वेळा आम्ही निवडून आलेली आहे. आम्हाला समजतं उमेदवाराने कसं राहायचं. आणि जर उमेदवार आजच माजखोरपणा करत असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. माझा मी घेतलेला आहे, कारण मला अपक्षमधून होतं, मला माघार घ्यायची होती म्हणून मी आले होते. त्याचा माझ्या गटात काही संबंध नाही ना. कशासाठी हा माजोरेपणा त्याचा? बिराई साहेबांनी आधीच घेतली होती, त्यांचा विषयच नव्हता. ते माझ्या बरोबर आले होते आणि त्याला माज आला होता. त्याला असं वाटलं मला तिकीट मिळालं म्हणजे जसं मी निवडून आलो, त्याचा हा माज उतरवल्याशिवाय मी पण राहणार नाही. आता मी उघड त्याच्या विरोधात काम करणार. तुम्ही आता याची तक्रार कोणाकडे करणार? पोलीस स्टेशनला. खरं तर ह्या सगळ्या विरोधात